ही गोष्ट 1990ची. दिवस उन्हाळ्याचे होते. शहरात जरी लाईट आली असली तरी खेडेगावात अजून लाईट पोहोचली नव्हती. खामगाव त्यातलंच एक. लाईट होती ती फक्त ग्रामपंचायतीच्या ऑफिसमध्ये. ग्रामपंचायतीच्या बाजूलाच असलेल्या वडाच्या पारावर काही वयस्कर मंडळी शेतातली कामं उरकून आली की सारी पाठाचा डाव मांडायची, तो अंधार पडेपर्यंत. थोडा अंधार पडला की घरी जाऊन रात्रीचं जेवण उरकून परत गोधड्या उशा घेऊन परत पारावर गप्पा मारायला यायची. उन्हाळ्याचे दिवस असल्याने बरीच मंडळी झोपायला ग्रामपंचायतीच्या पटांगणात यायची. तेव्हा मनोरंजनाचे साधन म्हणजे गप्पा. मग या मंडळींच्या गप्पा इतक्या रंगायच्या की 12 वाजो 1 वाजो त्यांना त्याचे काही भान राहत नसायचं. गप्पा जर कधी भुताखेतांच्या निघाल्या तर विचारूच नका. एक झालं की एक काहीतरी रंगून रंगून सांगायला तयारच असायचा. आता विषय निघाला खिंडीतल्या भूतांचा. आरं म्हणत्यात अवसेच्या रातीला खिंडीत भूतांची सभा भरती जणू. म्या बी ऐकलंय अमावस पुनवच्या रातीला जर कुणी एकटा दुकटा खिंडीतून आला की त्याला धरलंच म्हणून समजा. एक जण हळू आवाजात डोक्यावरची टोपी सावरत, आरं भानगड काय हाय माहिती आहे का? खंडू पाटलानं त्याच्या शेतावर काम करणाऱ्या एका जवान पोरीची छेड काढली. मग त्या पोरीनं पाटलाच्या अशी कानाखाली वाजवली. अरे पुढं काय झालं? मग तर पाटील पेटलाच असेल. हा ना, पाटलानं त्या पोरीचा काटा काढायचं ठरवलं. एका रातीला तिला तिच्या शेतातल्या घरातून पळवून आणली आणि तिच्यावर जबरदस्ती केली. तो सैतान एवढ्यावर गप्प नाही बसला. त्याने तिला गळा दाबून मारली आणि तिचा मुर्दा रातीच्या येळी तसाच खिंडीपाशी टाकून दिला. म्हणत्यात ती तेव्हापासून तिथं येतीया. आणि तिच्या घरचं? पाटलापुढं घरचं काय करणार? लातूरवरून पोट भरायला आलेलं ते गरीब कुटुंब एका रातीत कपचित आपला समदा पसारा घेऊन परत आपल्या गावी गेलं. या अशाच गप्पा रंगल्या होत्या. रघु पारावरच्या एका कोपऱ्यात बसून गप्पा ऐकत होता. पण भूतांच्या गप्पा सुरू होताच तो घरी निघाला. माधव, मी येतो रे, रघु म्हणाला. रघु भूतांना घाबरत नव्हता. मुळात रघुला भूताखेतांवर विश्वासच नव्हता. या अशा गप्पा सुरू झाल्या की तो पळ काढायचा. मनातल्या मनात त्या गप्पा मारणाऱ्यांना तो हसत असे. उन्हाळ्याचे दिवस असेच संपले. पावसाळा चालू झाला. सगळ्यांची शेतातली भात लागवडीची कामं चालू झाली. पावसाळा शेतकामातच गेला. आता हळूहळू थंडी पडू लागली. हिवाळा चालू झाला. रघु न्यारी उरकून शेतावर गेला. शेतात भात काढणीची कामं चालू होती. ती आटपून संध्याकाळी 5 वाजताच रघु घरी आला. जानकी म्हणजे रघुची बायको. जानकी, चहा टाक ग. रघुचं हातपाय धुवून घरात येऊस्तोवर जानकीने चहा करून ठेवला. रघु आत येताच तिनं चहाचा कप पुढं करत म्हणाली, उद्या चिंचोशीला जायचं होतं. रघु म्हणाला, का? म्हातारा आईची तब्येत बिघडली वाटतं. हो, पवाराची मीना कालच माहेराहून आली. आईने तिच्याकडे निरोप पाठवला होता. रघु म्हणाला, पण उद्याच्याला नाही जमायचं. उद्या जेठाच्या रमणचं लग्न आहे आणि परवा वावरातली कामं उरकून घ्यायची आहेत. तुला आत सोडलं तर चालेल का? काही तासाभराचा तर रस्ता आहे. तेवढ्यात रघुची आई मध्येच म्हणाली, नाही, आज अमावस आहे, आज अजिबात जायचं नाही. ह्या अमावस्या पौर्णिमा भूताखेतांवर रघुचा अजिबात विश्वास नव्हता. त्या कारणामुळे जायचं नाही हे त्याला पटना. रघु आईला म्हणाला, आहे, अमावस रातच्याला आहे. आता 6ला निघालं की 7 पोतूर चिंचोशी गाठतोय आणि परत 9च्या आधी घरी हजर. मग काय आली या भीती? आईलाही माहीत होतं की हा काही ऐकणार नाही. बरं, जा बाबा, पण फडताळात तो मारुतीचा फोटो आहे, तो खिशात घेऊन जा. म्हणजे भूताखेताची काय बी भीती नाही. पण रघुचा यावर विश्वासच नव्हता. आईच्या बोलण्याकडे त्याने दुर्लक्ष केलं आणि जानकीला पटकन आवरायला सांगितलं. तोपर्यंत त्यांनी सायकल पुसून दारात आणून लावली. त्यांना खामगावातून निघायला 6 वाजले. खामगावाची वेस ओलांडली की थोडं अंतर पुढे गेलं की खंडोबाचं डोंगर आणि दुसऱ्या बाजूला शेवऱ्या बाबळीचं जोमात वाढलेलं पीक. जणू कुणी त्याची शेतीच केली आहे. पुढं गेलं की गोलेगावची निमुळत्या कड्यामधली खिंड
आणि खिंडीतून वर चढलो की वरच्या अंगाला पानवलीचा वढा पार करून उजव्या अंगाला वळलो की चिंचोशी, जानकीचं माहेर. तिथं पोहोचायला 7:30 वाजले. जावई खूप दिवसातून आलाय म्हटल्यावर जानकीच्या आईनं पडदिशी स्वयंपाक केला आणि रघुला जेवायला वाढलं. जानकी माहेरीच राहणार होती. सर्जेराव, जानकीचे वडील, त्यांनी रघुला राहण्याचा खूप आग्रह केला. पाहुणं रातभर राहावा आणि पहाट कोंबडं आरलं की निघा खामगावाकडं. तसं बी आज अमावस्येची रात आहे, अंधार बी लई आहे. पण रघु काही राहायला तयार होईना. त्यानं म्हाताराईची गाठ घेतली, थोड्या वेळ तिच्याजवळ बसला, तिची विचारपूस केली आणि लगेच निघाला परतीच्या वाटेला. रघुच्या सायकलच्या मागे डायनॅमो होता आणि पुढे त्यावर चालणारी हेडलाईट. नाही म्हणता तरी रघुला तिथून निघायला 10 वाजलेच. सासरवाडीवरून मैलभर पुढं जात नाही तोच त्याची सायकल पंक्चर झाली. मग पंक्चरच्या दुकानात पोहोचेपर्यंत सायकल हातात धरून ओढतच आणली. रात्रीचे 10 वाजून गेले होते. पंक्चरवाल्याला दादाबाबा करून उठवलं आणि तेवढी पंक्चर काढून घेतली. रात्रीच्या वेळी उठवलं म्हणून त्याने पंक्चरचे पैसे बी डबल घेतले. पंक्चर काढायला अर्धा पाऊण तास गेलाच. 11 वाजायला आले होते. आता खूपच उशीर झाला होता. त्यानं सायकलवर जोरात टांग टाकली आणि जोरात पॅन्डल मारू लागला. जसजसा पॅन्डल जोरात मारत होता तसतसा सायकलच्या हेडलाईटमधून प्रखर प्रकाश धुळीच्या वाटेवर पडत होता. अवघ्या 15 मिनिटातच त्यांनी पानवलीचा वडा गाठला. दिवस थंडीचे होते. वड्याजवळ गारठा जरा जास्तच जाणवत होता. रघु सायकलचा पॅन्डल जोरात मारत होता. त्याला कधी घरी जातोय असं झालं होतं. त्याला भूताखेताची भीती नव्हती, पण चोरट्यांची भीती त्याला वाटत होती. आज त्याच्या खिशात कांद्याची मिळालेली पट्टी तशीच होती. गडबडीत तो ते पैसे घरी ठेवायला विसरला होता. पुढे काळा कुठ्ठ अंधार त्याची वाट बघत होता. रातकिडे किर किर आवाज करत होते. मध्येच एखादं घुबड सपकन समोरून जात होतं. एखादा काजवा एखाद्याचे डोळे चमकावे तसा झुडपा आडून डोकावत होता. रघु आता खिंडीत आला होता. खिंडीपासून पुढं 2 मैलांवर एकही घर नव्हतं. थंडी तर कडाडून पडली होती. सायकल चालून चालून त्याचे हात गारटले होते, पाय जड झाले होते. तेवढ्यात त्याला एक चहाची टपरी दिसली. टपरीवर अंदाजे 20शीतली एक सुंदर, मोहक आणि तिला बघताच कुणीही घायाळ होईल असा कमनीय बांधा असलेली तरुणी एवढ्या भयाण अंधारात एकटीच. रघुला प्रश्न पडला, ही एवढ्या रात्री इथं काय करतीये? त्यांनी सायकल थांबवली की सायकल आपोआप थांबली. काहीच कळालं नाही. तो मनात म्हणाला, जाऊ दे, आपल्याला काय करायचंय, कपभर चहा पिऊ आणि निघू पुढच्या वाटेला. त्यांनी त्या पोरीला एक चहा मागितला. तिने लगेच आणूनही दिला आणि ती आत गेली. चहाचा घोट घेता घेता रघुचं लक्ष मागे गेलं. हसत खिदळत नुसतंच बेसन वापरत होते. क्षणभर रघुला वाटलं की हे मलाच पाहून हसतात की काय. चहा पिऊन झाल्यावर त्यांनी पैसे द्यायला आत डोकावलं तर एक मध्यम वयाची 30शीतली बाई मोठी कढईभर बेसन हातानेच हाटताना दिसली. खालून चूल पेटलेलीच होती आणि ही बाई हाताने बेसन हाटत होती. तिच्या बाजूला बऱ्याच कोंबड्या मोकळ्या फिरत होता. बेसन हाटता हाटताच तिने त्यातली एक कोंबडी अशी कपकन पकडली आणि हातानेच तिची मान पिरगळली आणि कच्चीच कोंबडी दातांनी तोडून तिचं रक्त पिऊ लागली. रघु आता पुरता घाबरला. हातपाय थरथर कापायला लागले. त्यांनी पैसे तसेच हातात दाबले आणि इथून पळ काढायचं ठरवलं. तो झपाझप पावलं टाकत सायकलपाशी आला. सायकलला पॅन्डल मारणार तेवढ्यात ती आधी पाहिलेली सुंदर तरुणी त्याच्याजवळ आली. कुठं? खुमगावात जाणार का? वेशीपर्यंत सोडता का? आता रघुची पार वाट लागली होती. त्याचं डोकं जड झालं होतं. त्या तरुणीचं मोहक रूप पाहून तो क्षणभर पाहतच राहिला. तो काही म्हणायच्या आधीच ती सायकलवर मागं बसली. पण रघुला काहीच कळेना. रघुने घाबरून सायकलला जोरात पॅन्डल मारला. घाबरत घाबरत रघुने तिला विचारलं, तिथं अजून कुणी होतं का? नाही, मी एकटीच होते आणि आज गिराईक बी नव्हती. आज तुम्ही एकटेच घाबलात. आणि ती विकृत हसायला लागली. एखादं लहान लेकरू जरी मागं बसलं तरी सायकल चालवणाऱ्याला ते जाणवतं.
पण ही एवढी मोठी बाई सायकलवर बसली तरी रघुला तिचं वजन जाणवतच नव्हतं. म्हणून त्यानं माग वळून पाहिलं तर ती होती. रघुची छाती धडधडू लागली. तो पॅन्डल मारतोय तरी गाव काही येईना. एवढ्या थंडीतही त्याला डबडबून घाम फुटला. सायकल चालवता चालवता त्यानं मागं पाहिलं तर ती दात विचकून भेसूर हसायला लागली. आता त्याची पुरती घाबरगुंडी उडाली होती. त्यानं सुसाट वाऱ्यासारखी सायकल दामटली. आता कुठं तो बाबळीच्या रानापर्यंत आला होता. घामाने अख्खा भिजला होता. त्याने पूर्ण ताकदीनं सायकल पळवली. आता त्याला गावची वेस दिसू लागली. वेशीपाशी येताच त्यांनी सायकल थांबवली आणि तिला उतर म्हणाला. आणि मागे पाहिलं तर वेशीपासून लांब पण नजरेस पडेल अशा टप्प्यावर रस्त्यावर बसली होती. तिच्या लांबसडक झिपऱ्या दोन्ही बाजूंनी गळ्यात, पांढरी साडी, निखाऱ्यासारखे लालबुंद डोळे, त्या डोळ्यातून साडीवर पडणारे रक्ताचे थेंब आणि तिचं भयान हसणं. ते पाहून रघु पुरता घाबरला. त्याला घरी पोहोचायला पहाटेचे 5 वाजले. त्याच्या डोक्यावर रात्रभर घडलेला थरार घुमत होता. रघु काही 8 दिवस अंथरुणातून उठलासुद्धा नाही. आणि इथून पुढं त्यानं अमावस्या पौर्णिमेलाच काय पण कधीच रात्रीचं बाहेर जायचं धाडस केलं नाही.